नमस्कार. आपण आज गावच्या पद्धतीने झणझणीत काळ्या वाटण्याची वांग्याची भाजी करणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करू. सर्वप्रथम इथे वांगे चिरून घ्यायचे. 4 पदरं करून वांग्याची चिरून घ्यायचे अशा प्रकारे. इथे मी सगळे वांगे चिरून घेत आहे. वांगे सगळे चिरून झाले की मिठाच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे वांगे. आता आपण वाटणाची तयारी करू. वाटण तयार करण्यासाठी इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी धणे टाकायचे. धणे सर्वात जास्त घ्यायचे आणि छान काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचं. याची भाजीचं नावच आहे काळ्या वाटणाची भाजी, त्यामुळे छान काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचे धणे. भाजून झाले की परातीमध्ये काढून आता आपण त्यामध्ये फूल टाकायचं. फूल पण छान करपूस तर भाजून घ्यायचं. आता आपण यामध्ये वाळलेला कांदा टाकणार आहोत. वाळलेला कांदा पण छान लाल होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आणि परातीमध्ये काढून घ्यायचा. कांदा पण आपला भाजून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये खोबरं टाकायचं. खोबरं जास्त टाकायचं कारण खोबऱ्यामुळे छान आपल्या भाजीला टेस्ट येते म्हणून. खोबरं पण छान काळपट होईपर्यंत छान भाजून घ्यायचं. नंतर त्यामध्ये डाळ आणि शेंगदाणे पण छान भाजून घ्यायचे. डाळव्याने आणि शेंगदाणे आपल्या भाजीला चांगली टेस्ट येते म्हणून डाळवे आणि शेंगदाणे टाकायचे. आता आपण त्यामध्ये 1 छोटा चमचा कराळ टाकणार आहोत. कराळ पण छान काळपट होईपर्यंत भाजून घेऊन परातीमध्ये काढून घ्यायचं. आता आपण त्यामध्ये दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता टाकायचा आहे. एकच टाकायचं आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकून छान याला पण भाजून घेऊ. आता आपल्या आवडीनुसार अर्धी वाटी चटणी टाकली इथे मी आणि कांदा लसूण मसाला ते पण छान परतून घ्यायचं. तेलामध्ये तळल्यानं आपल्या भाजीला छान टेस्ट येते. चटणी परातीत काढून घ्यायचं आहे. आता आपण मसाला गार होईपर्यंत ठेवू आणि मिक्सरमध्ये काढायचा. आता लगेच मिक्सरच्या भांड्यात मसाला काढून घेतला आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. थोडं थोडं करून असं वाटण तयार करायचं, बारीक वाटण करायचं. आता परातीमध्ये सगळे वांगे काढून घेतले इथे मी. आता त्यामध्ये आपण मीठ भरू. मीठ एका मी वाटीत घेतले आणि हातानं त्याच्या 4 पदरात छान भरायचं कारण खाताने आपले वांगी छान लागतात म्हणून मधात मीठ भरायचं. मीठ भरलं की त्यामध्ये असा मसाला भरून घ्यायचा सगळ्या 4 पदरामध्ये वाटण केलेले आपण. अशा प्रकारे ते सगळे वांगे भरून घ्यायचे. इथे मी सगळे वांगे भरून घेतलेले. आता आपण वांग्याला फोडणी देऊ. फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाकले. आपल्या आवडीनुसार तेल टाकू शकतो आपण किती पण. त्यात जिरे मोहरी टाकायची. जिरे मोहरी तडतडली की आता यामध्ये आपण केलेली भरलेली वांगे वाटणाने टाकून द्यायची आणि राहिलेला मसाला पण यामध्ये टाकून देऊया आपण. थोडं पाणी टाकायचं. आता वाटणामध्ये आपल्याला जशी पातळ घट पाहिजे आणि झाकून ठेवून छान उकळी येईपर्यंत शिजू द्यायची वांगे शिजलेत. आता आपली भाजी पण शिजलेली आहे. वरून कोथिंबीर टाकायची. तयार आहे आपली झणझणीत गावच्या पद्धतीने वांग्याची भाजी. भाकरीसोबत अतिशय छान लागते भाजी. तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओ.